एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दादरमधील कबूतरखान्याचा जो मुद्दा होता, वाद होता, तो पेटलेला आहे आणि या संदर्भात आता मुंबई हायकोर्टात सुनावणी झालेली आहे। मुंबई हायकोर्टाने कबूतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कायम ठेवलेली आहे। त्यामुळे आता या निर्णयाला आता जैन समाजाकडून काय उत्तर येणार आहे हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। काल आपण पाहिलं दादरमध्ये जैन समाजाच्या नागरिकांनी आणि पक्षीप्रेमींनी कबूतरखान्याच्या शेडवर हल्लाबोल केला आणि दरम्यान पोलिसांना देखील त्यांनी यावेळी हल्लाबोल केलेला होता, धक्काबुक्की केलेली होती। तर आपण काल पाहिलं दादर कबूतरखान्याच्या समोर जैन मंदिर होतं आणि अचानकपणे सकाळच्या सुमारास मंदिरातली प्रार्थना झाल्यानंतर काही नागरिक रस्त्यावर उतरले। विकास मिरगणे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। विकास, कबूतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कोर्टाने आता कायम ठेवलेली आहे, काय सांगाल? आज कबूतरखान्यावरून जैन समाज आक्रमक झालेला होता। हाच तो कबूतरखाना आपण पाहू शकता। आज सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आले। कबूतरखाना बंद करण्याचे आदेश तज्ञ आणि डॉक्टरांच्या कागदपत्रांच्या आधारे घेतले होते। सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्यांवर राज्य सरकारने दुमत असण्याचं कारण आहे असं हायकोर्टाने आज सुनावणीमध्ये सांगितलेलं आहे। सार्वजनिक आरोग्य आणि देशातील प्रत्येक आरोग्याची काळजी घेणे हे आमचा उद्देश होता असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। त्यामुळे या पलीकडे जाऊन राज्य सरकारचे काही वेगळे निर्णय घ्यायचे असतील तर त्यांनी घ्यावे असं हायकोर्टाने आज सुद्धा सुनावलेले। पक्षांच्या विषयामुळे मानवी आरोग्याचे कधी न भरणारे नुकसान होत आहे आणि वैद्यकीय अहवाल सांगत आहे अशा प्रकारच्या हायकोर्टाने ज्या पद्धतीने सूचना केलेल्या आहेत, सुनावणी झालेली आहे। त्यामुळे एखाद्याची प्रकृती असेल इतकी गंभीर होऊ शकते, त्यामुळे त्याला त्रास होऊ शकतो। या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने हायकोर्टाने अनेक जे सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आज जी सुनावणी झालेली आहे। त्यामुळे सुनावणीमध्ये कबूतरखान्यावर स्थगिती कायम ठेवली। ज्या सुप्रीम कोर्ट ज्या न्यायालयाने सांगितले होते की कबूतरखान्याला ज्यावेळेला इथले लोक घालते त्यांच्या गुन्हा दाखल करा अशा प्रकारे न्यायालयाने आदेश दिले होते। त्यानंतर काल जैन समाजपणे आक्रमक झाला। त्याचं जे आंदोलन करण्यात आलं होतं की कबूतरखान्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो अशी भूमिका जी आहे ती घेण्यात आली होती। त्यानुसार जर आपण बघितलं आज न्यायालयाने हायकोर्टाने अनेक मुद्दे जे आहेत ते स्पष्ट करण्यात आलेले आहे। त्यामुळे संपूर्ण परिस्थिती जर बघितली ती की हा निर्णय झाल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। व्यान सुद्धा इथं दाखल करण्यात आलेलं आहे कारण कोर्टाने ही भूमिका जी आहे ते आजपर्यंत कायम ठेवलेली आहे। त्यामुळे लहान मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक आहे यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे या सुनावणीबाबतीमध्ये महत्त्वाचा निर्णय जो आहे हायकोर्टाने आज कायम ठेवलेला आहे। त्यामुळे संपूर्ण जर बघितलं तर आज हायकोर्टाने निर्णय जो आहे जैसा ते ठेवण्याचं काम हायकोर्टाने केलेलं आहे। आता जैन समाज काय भूमिका घेतोय हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण कबूतराच्या प्रश्नावर जैन समाज काल आक्रमक झाला होता। आज हायकोर्टाने सुद्धा जो निर्णय आहे तो कायम ठेवलेला आहे। त्यामुळे आता कबूतरांचं काय होणार, जैन समाज नेमकी भूमिका काय घेणार असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।